कारंजा तालुक्यामध्ये मागील काही वर्षांपासून स्वस्त धान्य तांदूळाचा अवैध व्यवसाय फार मोठ्या प्रमाणामध्ये राजरोसपणे सुरू आहे। तांदूळाचे व्यापारी कारंजा शहर व तालुक्यामधून चिल्लरमध्ये खरेदी केलेला तांदूळ दारव्हा मार्गावरील एका मोठ्या तांदूळ व्यापाऱ्याच्या गोडाऊनमध्ये ठेवतात। त्यानंतर 2 ते 3 दिवसांमध्ये 30 ते 35 टन तांदूळ या गोडाऊनमधून ट्रकने मंगरुळपीर येथील ठोक व्यापाऱ्याकडे पाठविला जातो। तसेच काही चिल्लर व्यापारी खरेदी केलेला तांदूळ दारव्हा तालुक्यातील बोदेगाव येथे सुद्धा पाठवितात। राजरोसपणे सुरू असलेल्या तांदूळ व्यवसायाची महिन्याची उलाढाल साधारणतः कोटी रुपयांच्या घरामध्ये गेलेली आहे। या अवैध तांदूळ व्यावसायिकांकडे इतका पैसा झालेला आहे की ते आता कुणालाही न जुमानता बिनधास्तपणे आपला अवैध तांदूळ व्यवसाय करताना दिसत आहेत। त्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून उत्तर येते, आमचे कुणीही काहीही बिघडवू शकत नाही, आम्ही अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन व्यवसाय करीत आहे, असे उत्तर या व्यावसायिकांकडून ऐकायला मिळते। काही व्यावसायिक तर आता अक्षरशः स्वस्त धान्याच्या दुकानापुढेच तांदूळ खरेदी करताना दिसत आहेत। मात्र या व्यावसायिकांवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केल्या जात नाही। कारंजा तालुक्यामधील हा अवैध तांदूळ व्यवसाय बंद करून या व्यावसायिकांवर कायदेशीर कार्यवाही करण्याचे निवेदन अक्षय लोटे यांनी 3 जानेवारी रोजी कारंजा तालुक्याचे तहसीलदार यांना दिले। तसेच आमदार सई डहाके तसेच वाशिम जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी महसूल विभाग व उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा यांना हे निवेदन देण्यात आलेले आहे।